टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर येणार आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड दौऱ्यावर आहेत, कधी येणार आहेत आणि काय कार्यक्रम असणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांचा दौरा 28 तारखेला नांदेडला आहे। नांदेड दक्षिणचे माजी आमदार आमचे मित्र मोहन हंबर्डे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांच्यासोबत प्रवेश आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा नांदेडचा दौरा आहे। पहिल्यांदा त्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन होईल, नंतर त्यांचा प्रवेश होईल। त्यानंतर संत एकनाथ महाराज उमरजकर यांच्या निमंत्रणावरून उमरजला दादा जात आहेत। संत नामदेव महाराजांचा 252 वर्षाची परंपरा असलेलं ते संस्थान आहे आणि त्या ठिकाणी भागवत, विविध धार्मिक कार्यक्रम, अनेक संत महंत, अनेक नेते मंडळी येत आहेत। त्याही ठिकाणी दर्शनासाठी दादा जाणार आहेत आणि 2 कार्यक्रम करून दादांचं वापसी मुंबईला होणार आहे। माजी आमदार हंबर्डे यांच्यासोबत आणखी नांदेड जिल्ह्यामधील कुठल्या पक्षाचे किंवा कार्यकर्ते, नगरसेवक कोण असणार आहेत प्रवेश? आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी यांचेच प्रवेश आम्ही करतो आहे। दुसऱ्यासारखं आम्ही आणखी महायुतीच्या पक्षाला हात लावलेला नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश होत आहेत त्याचं कारण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन चालणारा अजितदादांचा पक्ष आहे। त्यामुळे प्रत्येकानं असं वाटतं की दादांच्या नेतृत्वात आपण काम करावं, म्हणून अण्णांच्या सोबत ते तर आहेतच, काही महानगरपालिकेचे सदस्य येतील, काही नगरपालिकेचे सदस्य येतील, काही जिल्हा परिषदेचे सदस्य येतील आणि मोठ्या प्रमाणावर प्रवेशाचा सोहळा त्या ठिकाणी होईल। दुसरा प्रश्न, अशोक चव्हाण एका कार्यक्रमात म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही सोहळ्यावर आणू। एकला चळवळीचा नारा कुठेतरी माहितीमध्ये पाहायला मिळतोय। अशोकरावांना स्वतंत्र निवडणुका लढविण्याची घोषणा करण्याचे अधिकार आहेत का, त्यांनी तपासावं। मी महायुतीचा धर्म पाळणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये ते आहेत का नाही हे मला अभ्यास नाही। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पक्षाचे अध्यक्ष हे मिळून ठरवत असतात, म्हणून महायुतीचा धर्म पाळून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत। पण कोणाला असं वाटत असेल की स्वतंत्र लढावं तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यासाठी तयार आहे। नक्कीच कुणाला वाटत असेल की स्वतंत्र लढावं तर ते लढू शकतात, पण आम्ही त्यासाठीही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।